डॉक्टर काशीनाथ घाणेकर मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची आज पुण्यतिथी। आपल्या तडफदार आणि अद्वितीय अभिनयाने त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवली। त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या मनात सदैव अजरामर राहतील। नाटकाच्या जाहिरातीत आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असं लिहिण्याची नवी प्रथा सुरू करणारा, तसंच रंगमंचावरल्या एंट्रीलाच हमखास शिट्टीची दाद आणि टाळ्या मिळविणारा किंवा नाट्यगृहाबाहेरला हाऊसफुलचा बोर्ड बघून आत प्रवेश करणारा मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1932 रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले। त्यांचे वडील डॉक्टर होते। शाळेपासूनच एक हुशार विद्यार्थी। त्यांचे एक कुलकर्णी नावाचे शिक्षक होते। त्यांच्याकडून शेक्सपियरच्या नाटकांकडे डॉक्टर हे शालेय वयातच ओढले गेले। कुलकर्णी मास्तरांकडून त्यांनी शेक्सपियर जाणून घेतला, उतारे ऐकले आणि त्यांचे संस्कार हे कळत नकळत त्यांच्यावर झाले। नानासाहेब फाटक यांची नाटके त्यांनी पुण्यात बघितली आणि अभिनयावर फिदाही झाले। पुढे दातांचे तज्ज्ञ डॉक्टर बनले, पण नाटक त्यांचा वीक पॉइंट होता। ग्रँड मेडिकल कॉलेजच्या नाटकात त्यांनी चमक दाखविली, त्यांचे कौतुक झाले। दवाखाना रुग्णालयापेक्षा त्यांना नाट्यगृह हे अधिक जवळचे बनले। डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे एकदम कडक अभिनेता, मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार। नाटकांपासून दूर चाललेल्या तरुण रसिकांना खेचून आणण्याची ताकद त्यांच्याकडे होती। एक कालखंड त्याच्या अस्तित्वानं अक्षरशः भारावून गेला। तेजस्वी पाणीदार निळे डोळे, गोरापान वर्ण, मनमोकळं हास्य, टायमिंगची उत्तम जाण, अभिनयाची जबरदस्त ताकद ही वैशिष्ट्ये असणारा हा गुणी अभिनेता काळाच्या ओघात पडद्याआड जरी गेला असला तरीही त्याच्या रंगमंचावरल्या आठवणी, किस्से, त्याने केलेल्या एकापेक्षा एक सरस भूमिका, नाटक, चित्रपट आणि वैयक्तिक जीवनातील घटना, त्याच्या भोवतीचे वादविवाद, समज गैरसमज हे सारं काही आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून बसलंय। सन 1960 ते 1980 या कालावधीत काशीनाथ हे मराठी नाट्य चित्रपट सृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते। अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते। दादीमा या 1966 साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती। वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली। या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला। सन 1968 मध्ये निघालेल्या मधुचंदर या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे अभिनेते बनले। नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती। त्यांच्या नावाने मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावले होते। मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे। त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले। अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले। प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती। रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या। एकटी, झेप, देव माणूस, पाठलाग, मधुचंद्र, सुखाची सावली, मानला तर देव, हा खेळ सावल्यांचा या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला। नाटककार वसंत कानेटकरांची इतिहास जागा करणारी 2 नाटकं, रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू या दोन्हीत डॉक्टरांनी उभा केलेला संभाजीराजे थरकाप उडविणारे होता। संभाजीराजे म्हणजे डॉक्टर असं समीकरणच बनलं गेलं। गेटअपपासून ते सादरीकरणापर्यंत डॉक्टर दक्ष असायचे। पु ल देशपांड्यांचं तुझं आहे तुझपाशी यातला श्याम ही ते ताकदीने रंगवित होते। श्री ना पेंडसे यांचे गारंबीचा बापू हे कोकणाच्या पार्श्वभूमीवरलं नाट्य, गारंबी गावचा बापूमध्ये ते पुरते रममाण व्हायचे। वसंत कानेटकरांचे अश्रूंची झाली फुले यातला कॉलेज कुमार लाल्या, ज्येष्ठ रंगधर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या समक्ष असणारे प्रसंग थक्क करून सोडणारे। काही प्रसंगांच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो। श ना नवरे यांचं गुंतता हृदय हे यातला बाबुल, आशा काळे म्हणजे महानंदा, आशालता म्हणजे कल्याणी यांच्यासोबत चांगलं ट्युनिंग जमलं होतं। यालाही कोकणाचीच पार्श्वभूमी होती। तरुण आणि प्रौढ बाबुल या दोघांतला फरक ते अभिनय आणि देहबोलीतून नेमकेपणानं पेश केली। आनंदी गोपाळ आणि मधुमंजिरी याही नाटकांतून डॉक्टरांनी आपल्या अभिनयातली डॉक्टरी सिद्ध केली होती।
काशीनाथ यांनी 2 लग्न केली. त्यांचा विवाह स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ इरावती यांच्याशी झाला होता. त्यांचे पहिले लग्न निपुत्रिक होते आणि घटस्फोटात संपले. नंतर त्यांनी मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या मुलीच्या कांचनशी लग्न केले. हे लग्न सर्व प्रकारे सामंजस्यपूर्ण होते. रश्मी घाणेकर ही त्यांची कन्या. त्यांच्या मृत्यूनंतर कांचन यांनी नाथ हा माझा हे चरित्र लिहिले. आपल्याच नजरेत आपले आदरयुक्त व्यक्तित्व उभारण्याच्या अट्टाहासापोटी आयुष्याच्या शेवटपर्यंत झगडणारे, वैद्यकीय व्यवसायाद्वारे समाजात इज्जत मिळवून सत्कारयुक्त जीवन जगण्याऐवजी रंगमंचावर आपले श्वास शोधणारे, मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार होऊनही वडिलांच्या कौतुकाच्या शब्दासाठी पात्र न ठरणारे आणि ते दुःख आयुष्यभर कवटाळून रंगमंचावर अवतरल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या धुंदीत आपले आयुष्यच उधळून लावणारे, असे त्यांचे व्यक्तित्व भल्याबुऱ्या आणि कुरूपतेच्या सर्व रंगांसह विणले गेले. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी आपल्या आयुष्याची क्षणभंगुरता आपल्या परीने याच निरर्थक हातवारे आणि तुर्रेबाजीने आपल्या परीने अर्थपूर्ण बनविली. त्यांचे अस्तित्व त्या रंगमंचावर वावरण्याभोवती होते आणि त्यांचे प्राण समोरच्या गर्दीत होते. अशा या महान अभिनय सम्राटाचे 2 मार्च 1986 रोजी निधन झाले. अमरावती शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रयोगानंतरही काही वेळातच त्यांचे निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या कलेला नम्र अभिवादन.